तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला शहरात एका 16 वर्षीय विद्यार्थिनीचा धावत्या ऑटो रिक्षात रिक्षा चालकानेच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। ही विद्यार्थिनी अकोला शहरात नीटची तयारी करत असून परतवाडा इथून अकोल्यात शिक्षणासाठी आलेली आहे। या नराधमाच्या तावडीतून सुटका करत पीडितेने पळ काढून थेट सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन गाठले। या प्रकरणी रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी जाफर खान सुभेदार खान याला अटक करण्यात आली। पीडित मुलगी अकोला मध्यवर्ती बस स्थानकाहून आपल्या रूमकडे ऑटो रिक्षाने जात असताना या ऑटो रिक्षा चालकाने तिचा विनयभंग केला। आरोपीचा रिक्षा क्रमांक MS30E9497 या क्रमांकाचा ऑटो रिक्षा ताब्यात घेण्यात आला आहे। सदर ऑटो रिक्षाचे कागदपत्र तपासले असता दुसऱ्याच्या नावे असल्याची माहिती आहे। अकोला शहरातील सिव्हिल लाईन परिसरात पोलिसांच्या हद्दीत शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावच्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे। या परिसरातील गावगुंडांना सिव्हिल लाईन पोलिसांचा कवडीचाही धाक नसल्यामुळे ते बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना मारहाण केली जात असल्याची माहिती सुद्धा प्राप्त झाली आहे। याच परिसरात 31 डिसेंबर 2023 रोजी अवघ्या 100 रुपयांसाठी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदच्या एका विद्यार्थ्याचा खून झाला होता। अकोला शहरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून त्यामुळे बाहेरगावावरून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळसह नरेंद्र वाढोणकर, अकोला। मुलगी अल्पवयीन आहे, ट्युशन क्लास येते, कोचिंग क्लासेस मध्ये कोचिंग घेते। ती तिच्या आई वडिलांकडून गावाहून आली, बस स्टँडवर 4 वाजता उतरली आहे आणि उतरल्यानंतर पाऊस खूप असल्यामुळे तिने रिक्षा शोधल्यानंतर एका रिक्षावाल्याला त्या रिक्षात बसली ती विचारून, आणि रिक्षावाला जो यातला आरोपी रिक्षावाला आहे त्यांनी ती पहिले सरळ रिक्षा नेली। नंतर तिचं म्हणणं आहे की असं जिथे पाऊसही भरपूर होता, लोक कोणी नव्हते, तिथे नेली आणि तिच्या आत घालून तिला मिसबिहेव करून विनयभंग वगैरे केला। तिने घाबरून रिक्षामधून खाली उतरली ती जोरात, आणि नंतर ती रस्त्याने पुढे चालत येऊन दुसरी रिक्षा पकडून ती तिच्या क्लासेसकडे म्हणजे तिच्या राहण्याच्या ठिकाणाकडे गेली आणि त्याच्यानंतर तिच्या बरोबरीच्या सहकार्यासोबत पोलीस स्टेशनला आली। पोलीस स्टेशनला आल्यानंतर विदिन एका घंट्यात CCTV वगैरे फुटेज करून आम्ही आरोपीचा शोध लावला आणि 1-1.5 घंट्यातच आम्ही मुलीचा जो असं त्रास देणारा जो रिक्षावाला आहे त्याला ताब्यात घेतलंय, रात्री अटक केलं आहे आणि याचा तपास सुरू आहे। त्याच्यात आरोपी ऑटोसहित आम्ही ताब्यात घेतला आहे आणि रात्रीच्याला अटक केली आहे। आता पुढील तपास सुरू आहे। मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पास्कोचा कलम लावला आहे आणि पास्को 74-108 आणि कलम आम्ही DNA 74-118 137 आणि पास्कोचा कलम 8 लावला आहे। गुन्हेगाराचा प्रकार असल्यामुळे हे सेक्शन आहे। पुढील तपास सुरू आहे।